गावाल्यानो आपल्या रीतीभाती परंपरा खूप सुंदर असत ना. मी कायमच त्याचा कौतुक करते. खूप सुंदर असत त्याच्या व्हिडिओ बनवते. आपले रीतीभाती परंपरा हे आपल्या पूर्वजांनी आपल्या मानवी आरोग्याचो किंवा निसर्गाचो अभ्यास करून गेलेले असत. त्याच्यामुळे ते खरंच निसर्गासाठी आणि मानवी आरोग्यासाठी खूप उपयोगी असत. पण काही रूढी परंपरा हे काही पुरुष प्रधान संस्कृतीतल्या पुरुषांनी स्त्रियांबद्दल केलेले असत ना, ते खरोखर अतिशय जीव घेणे आणि एखाद्या बाईक छळणारे असे असत. त्याच्यातले काही देवदासी म्हणा किंवा बालविवाह, सतीप्रथा हे आता बंदच झालेत. पण काही रूढी परंपरा असत जे अजूनही गावागावात पाळले जातात आणि ते खरोखरच एखाद्या बाईचा जगणं मुश्किल करणारे असत. तिका मानसिक त्रास देणारे असत. तर अशीच एका रूढीबद्दल मी तुमका आज सांगतलंय. ती म्हणजे विधवा. आजकाल एखाद्या बाईचं नवरो जाणं ह्या खूप तिच्यासाठी खूप मोठा काहीतरी पाप असल्यासारखं मानलं जातं गावागावात आणि काही तिच्यावरती नवरो गेल्यानंतर काही रूढी परंपरा तिच्यात पाळूचे लागतात. अजूनही ती पाळतात. आज जग खयच्या खय पोचला, सगळं सुधारला असं म्हणतो, पण आजही बाईक ते रूढी परंपरा पाळूचे लागतात. ही खरंच लज्जास्पद गोष्ट असं आमच्यासाठी. आणि आपल्या म्हणजे आपण म्हणतो की शिक्षणाचं प्रमाण आपल्याकडे 100% असा, अशा भागात जेव्हा असे रूढी परंपरा पाळले जातात तेव्हा खरं काहीतरी दुःख होता. तर मी ऐकून म्हणणं नाही, मी ही गोष्ट आता ह्या 1-2 महिन्यात बघितलंय त्यामुळे मला खरंच वाईट वाटलं आणि म्हणून मी आज व्हिडिओ करते हा. तर आजही जेव्हा एखाद्या बाईचा नवरो जाता तेव्हा असा तिच्याबद्दलचा लोकांचा बोलण्याचा वागण्याचा ह्या मतच बदलता. म्हणजे नवरो गेल्यानंतर ती आपल्या दुःखात असता, सावरलेली नसता, प्रचंड मोठा आघात झालेला असता आणि तरी पण त्याच दिवशी म्हणजे नवऱ्याची मृतदेह घरात असताना पण तिका सजवली जाता, बांगडे नवीन साडी हे ते, तर तिका करूचा मनही नसता आणि परत असा अमानुष कृती करून काढला जाता. तर तिका पण दुःख देणारा असा आणि त्या बघणाऱ्या लोकांका पण खूप खराब वाटत असतात नक्कीच. ती आपलं दुःख ह्या पचवतेली की ह्या सगळा करून घेतली. तिचे जे अलंकार असतात ते काढणं किंवा न काढणं ह्या सर्वस्वी तिचो निर्णय असायचो, टिका करू दे. पण नाही, ह्या लोकांका सगळा ती भाती असं म्हणता करूचाच असता आणि हे करणारे करूक लावणारे पण बायकाच असतात. मका सांगा, एखाद्या पुरुषाची बायको मेली, तर तो ह्या सगळा करीत काय किंवा असं ते का करूक लावतात काय? नाही. त्याच्याही पलीकडे जाऊन त्या बाईचं नवरं मेल्यानंतर त्या दिवसापासून 12व्या दिवसामध्ये त्या बाईचं तोंड बघला जात नाही. म्हणजे सुवासिनी स्त्रिया तिच्या आजूबाजू जाणं टाळतात. ती का एका बाजूच्या कोनाड्याच्या खोलीत बसवलं जातं. ती सकाळी उठून तिचे सगळे म्हणजे हे करून ती परत त्याच खोलीत जातात. म्हणजे ज्यावेळी त्या बाई खरोखर आधाराची गरज असता, कोणीतरी तिच्याकडे येऊन बोलणं, तिच्याशी मन मोकळा संवाद साधणं गरजेचं असतं. अशा वेळी तिका बाजूत टाकली जातात. आधीच ती दुःखात असते आणि त्याच्यावर आपण किती अत्याचार करतो. ह्या खरोखर कसा वाटतं सांगा? तुम्ही थोडा विचार करा, की जर आपण आज शेजाऱ्याच्या बाईबरोबर वागतो, तर आज आपल्या घरात असं झाल्यानंतर आपण वागू शकतो काय? आणि जर कसं वाटतं आता किती दुःख होतं म्हणजे तिच्या जागी स्वतः तरी ठेवून बघा, की मी असं असल्यानंतर माझ्यासोबत असं कोण वागल्यानंतर मला किती त्रास होतो. तिचं दुःख वेगळा एकीकडे आणि आपण देणारं दुःख वेगळा एकीकडे. खरंच ही जी मानसिकता असा, ही जी परंपरा, रूढी असत नाही, बदलणं गरजेचं आहे. त्या बाईचा त्रास जो असा तो समजून घेणं खूप गरजेचं असा. त्याच्याही पलीकडे जाऊन समजा ती तरुण असत बाई किंवा तिची मुलं लहान असतात, तर ती का उभ्या रवाळकच व्हाया. तिच्याकडे पर्याय नसता. कारण बाईक पर्याय असता, आईक पर्याय नसता. ती जर मन खंबीर करून उभी राहिली आपल्या मुलांसाठी, आपल्या संसारासाठी, जा पण असता अर्धवट त्याच्यासाठी, तर लोक लगेच बोलाक तयार असतात. काय ह्या बाईक काय वाटतं असा की नाही, दुःख असा की नाही, लगेच बाहेर पडली, काम करता, हे करता, ते करता. अरे पण तिचं दुःख तिने मनात ठेवलं तर तुम्ही तिला साथ देऊ आहे की तू उभी राह, आम्ही तुझ्यासोबत असू. तू एक दिवस कोण मदत करेल, दुसरा दिवस मदत करेल, पण सतत कोण मदत करूचं नाही. त्याच्यासाठी तिकाच उभं राहायचं लागतं. पण तिका तुम्ही आधार द्या ना, की तुम्ही टोमणे मारा ना, की तुम्ही बोला. पण असं पण होताना दिसतं की जर ती बाई 15 दिवसांनी उभी राहिली स्वतःच्या पायावर किंवा काहीतरी आपलं उदरनिर्वाह करूसाठी काहीतरी करूक लागली, तर लोक लगेच टोमणे मारतात आणि ह्या होताना दिसता. शहरात याचं प्रमाण खूप कमी आहे, पण गावाकडे अजूनही ह्या गोष्टी होतात. ती जर कामासाठी कोणाबरोबर बाहेर पडली तरी पण तिला टोमणे मारतात लोक. असं नसतं की प्रत्येक पुरुषासोबत तिचे वेगळेच नातं असू शकतात.
ती कोणती तिका मदत करी असा, पण तो पण लोकांचा दृष्टिकोन बदलता बघण्याचं, की नाही त्याच्याबरोबर जाता म्हणजे त्याच्याबरोबर काहीतरी असताना असं म्हणावं. त्या बाई किती दुःख होत असताना. आणि अजूनही की आता 12 दिवस लोक आहेत, तर त्याच्यात वर्षभर लोक येत असतात आणि लोकांची ही अपेक्षा असतात की आपण गेल्यानंतर त्या बाईने रडाकच व्हाय. पण कसा तिचं तिचं दुःख सुकलेलं पण असतात, ती खंबीरपणे करून आतमध्ये आपलं जर दुःख असतं तर मनात ठेवून उभी राहिली असतात, तर तुम्ही कशा अपेक्षा करतात की तिनं प्रत्येक वेळ हुयेलच मारू होई. नाही असं होणार. तुम्ही बघात का एखादी बायको मेल्यानंतर पुरुष किती रडतं तो, पण टीका कोण नावं ठेवतात? नाही. प्रत्येक वेळी टीका ही बाईवरच होता. आजकाल तुम्ही बघतात हा, विधवा म्हणजे पाप झाला असा लोक समजतात आणि ती प्रत्येक सणापासून प्रत्येक सोहळ्यापासून लांब ठेवली जातात. ह्या आज पण होता असा. त्यावेळी तिका गरज असता लोकांची, लोकांच्यात येऊची, लोकांनी तिका सामावून घेऊची. पण नाही, लोकांका ह्या बाईच बाईची दुश्मन असता, शत्रू असता, ज्या म्हणतो ना त्या ह्या दिसता. आणि मी ह्या बघितल्या. तुमका ते आत्ताच आमच्या बाजू कसं प्रसंग आला आणि मी थंय जात होते. पण माका पण लोकांनी म्हटलं की हे काय कळतं की नाही, थंय जाता की नाही. अरे पण ह्यावेळी खरं आधाराची गरज असता आणि ह्या जरी तुम्ही नाही जाणार तर मग तुमका आयुष्यभर नंतर काय गरज असा मला सांगा. हेच दिवस असतात जेव्हा कोणतरी आपल्याकडे येऊचा, आपला ऐकायचा, आपण मन मोकळेपणाने बोलायचं असं तिका वाटत असतात. त्यावेळी आपल्या आजूबाजू माणसं हवी असतात आणि अशा वेळी जर आपण त्या बाई एकटी टाकली तर किती खराब वाटतं त्या बाईसाठी पण म्हणा. तर खरंच त्या बाईचं विचार करूची गरज असा की एक तिचं दुःख एकीकडे आणि आपण समाज टिकाचा दुःख देतो ना आता खूप भयंकर असतं. तर किळस वाटतं ह्या सगळ्या गोष्टींचं बघून ऐकून. आणि आपल्या बरोबर होताय, आपल्या आजूबाजू होता, आता बघवत नाही. आणि कुठेतरी हा बदलणं खूप गरजेचा असा. ह्या जो विधवा विधवा ज्या म्हणतात ना, ती गोष्ट कायदा होऊन किंवा लोकांच्या मनातून लोकांनी पुढाकार घेऊन किंवा जी काही संस्था महिलांसाठी काम करतात त्या लोकांनी पुढाकार घेऊन हे जे खूप घाणेरडे प्रकार असतात ना ते बदलू आहे. त्याच्याही पलीकडे अजून एक असा की जर तुम्ही 12 दिवस त्या बाईकडे नाही गेला, तुमका वर्षभर त्या बाईकडे जाऊ गवचा नाही, तुमचा तिका तोंड बघू गवचा नाही. हे पण खूप म्हणजे काय याच्यात अर्थ हा? म्हणजे काय ह्या परंपरेने काय होता साध्य तुमका? ते कुणी देवाने किंवा कोणी साधू पुरुषाने केलेले नाही असत, ते आपल्याच काहीतरी पुरुष प्रधान संस्कृतीने आपल्याला लादलेले असत. की विधवा झाल्यानंतर बाईचं आयुष्य संपला, तिचा केस काढले जायचे, खूप क्रूर असे हे परंपरा होती. ते बऱ्यापैकी कमी झाले, पण ही जी असतात ती अजून चालू असतात. लोकांची मानसिकता बदलाव नाही असा. लोक खाणं पिणं जगणं सुधारतं, पण जे बाईच्या बाबतीतचे विचार असतात ना ते बदला खूप वेळ लागतात. पण ते बदलाची गरज असा. तुम्ही विचार करा की तुमच्या आमच्यावर जेव्हा वेळ येते तेव्हा त्याचं दुःख आपणास कळतं. म्हणून दुसऱ्याचं दुःख काय असं हे जाणून घेऊन ती गोष्टी बदलणं खूप गरजेचं असं. तुमका सगळ्यांका खरंच माझी एक कळकळीची विनंती असा की तुमच्या आजूबाजूक असा काय झाला असत ना तर असा वागू नका. तिका गरज असा मदतीची, तुमच्या आपुलकीची, सहानुभूतीची, ती तिका देण्याची गरज आहे ना की तिथून लांब पळण्यात. ती उभी राहतली पण तुम्ही तिका ओढू नका, तिका टोमणे मारू नका, तिका आपला तुमच्याकडे हात पसरूचे नाही पण निदान ती जी करता ना तिका साथ देऊची गरज असा त्या करा. आणि हे प्रत्येक चार चौकात जमल्यानंतर तिका डावलणं ह्या पण सोडणं गरजेचं असा. प्रत्येक गावागावातनं हे विधवा प्रथा असत ना, विधवा विधवा संबोधन ह्या पण कमी होऊया. जाणीवपूर्वक तिका हळदी कुंकातनं ह्याच्यातनं बाहेर ठेवणं ह्या पण काहीतरी थांबावया. कारण खूप जीव घेणे ही रूढी परंपरा असेल. एखाद्या बाईवर काय होत असतात मला तिच्या ह्या सगळा पाळताना सो विचार करूचो गरज असा. काहीतरी आपल्यातली माणुसकी जिवंत असा ह्या दाखवणं आता गरजेचं असा. त्यामुळे खरंच तुमका सगळ्यांका कळकळीची विनंती असा, तुमच्या आजूबाजू असे प्रकार होत असतील तर ते थांबवा. असले घाणेरडे रूढी परंपरा पाळण्यापेक्षा ते संपवण्याचा बघा. ह्याच बोलायचं वाटतं. आणि दुर्दैवाने आपल्या बाजू अजूनही आपल्या आजूबाजूला हे प्रकार होतच. ह्याचं दुःख वाटतं. आपण खय गेलो हा आणि काय करतो असा, खय बसलो हा, काय सुधारला आणि हा सगळा होता ह्याचंच खरं दुःख वाटतं. तर खूप लांबची गोष्ट नाही असं मी बघितलंय म्हणाने आज बोलतोय. म्हणाने हे व्हिडिओ करूचं लागला सगळं. तर खरंच बघा, थोडासा तुम्ही आम्ही सुधरूया. हे जे घाणेरडे रूढी परंपरा असतात ना ते टाळूया. खूप चांगले चांगले परंपरा असतात ना जे आपण सोडलेत,
खूप चांगले चांगले परंपरा असत, म्हणजे आपण म्हणतो प्रत्येक आपल्या सणांशी झाड जोडलेला असा, किंवा प्रत्येक ऋतू निसर्गाची पूजा, हे काही गोष्टी आपण सोडल्यात अक्षरशः. पण हे मात्र अजून धरून ठेवले. जे चांगले रूढी परंपरा असत ना, ते आरोग्यासाठी, निसर्गासाठी खूप गरजेचे असतात, ते पाळूकच वे. पण हे जे असत ना, ते नको. ते कुठेतरी संपवणं गरजेचं असा. ते मानवी आरोग्यासाठी पण घातक असत आणि सगळ्यासाठीच. त्या एखाद्या स्त्रीच्या मानसिक आरोग्य पण त्याच्याने खूप परिणाम होतात. त्याच्यामुळे ह्या चालला तर थांबवणं खूप गरजेचं असतं. चांगले रूढी परंपरा नक्की पाळा. पण अशा प्रकारचे ज्या असत ना, ते मुळापासून संपवची गरज असा. त्याचा काहीतरी विचार होणं गरजेचं असा. धन्यवाद.